अभिमानचा ॲक्सिडेंट झालाय, त्यामुळे त्यांच्या आजीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना. काय? पंढरी कोण आहे त्या? अभिदादा तुमची मस्करी करत नाही. त्यांना खरंच काय आठवत नाही. अस्मिता आणि माझ्यात सगळं नॉर्मल व्हायला हवं म्हणून हे सगळं नाटक करावं लागतं आपल्याला. आता मी तयार नव्हतो, पण आता आजींनी शपथ दिली. अस्मिता, अगं बहुतेक त्याच्या कॉलेज जीवनानंतरच्या स्मृती गेल्या आहेत. आधीच आठवतंय त्याला. इथे तर अभि नाही आहे, दुसराच कोणतरी पेशंट दिसतोय. डॉक्टरही वेगळे दिसत आहेत. अभिला ICU मध्ये हलवलं की काय? नाही, कदाचित स्कॅनिंगसाठी नेलं असेल. त्या डॉक्टरांना विचारायला हवं. एक्सक्यूज मी. हा बोला. त्या रूम मध्ये अभिमान सरंजामे नावाचे पेशंट होते. हा, ते कुठे गेले? आय मीन त्यांना दुसरीकडे शिफ्ट केलंय का? हो नाही, त्यांना तर सकाळीच डिस्चार्ज दिला ना. डिस्चार्ज दिला? हो. मग आता कुठे? आय मीन त्यांचा पत्ता काय आहे? मला पत्ता कळू शकेल का? पत्ता एक मिनिट. हो दिलाय, पण इथला नाहीये, गावचा आहे. गावचा पत्ता? हो, त्यांना त्यांच्या आजीनी ऍडमिट केलं होतं, त्यांनी गावचा पत्ता दिलाय. ओके. बरं, त्यांना ट्रीटमेंट देणारे डॉक्टर ते सुद्धा नाही आहेत केबिन मध्ये? नाही, ते अजून आलेले नाहीयेत आणि कधी येतील ते माहित नाही. ओके, थँक्यू. शैलजा का नाही आली अजून? अरे वहिनी निघाल्यात घरून. सावनी पण येते ना? हो. से तू? मी अभिमानला बघायला गेलो होतो, पण आत्ताच नर्सनी असं सांगितलं की त्याला डिस्चार्ज दिलाय. हो, त्याला डिस्चार्ज मिळालाय. अभिमान कुठे गेलाय माहित नाहीये. आजींनी इथे गावचा पत्ता दिलाय. आजीनी? हो, आजींनीच त्याला इथे ऍडमिट केलं होतं ना. सिद्धू गावी गेला नसेल ना? नाही, गावाला गेल्यानंतर अनुकाकूंना कळेल ना. मला असं वाटतं की तो पंढरी बरोबर राहत असेल. आपण एक काम करू, आपण सरंजामे निवासच्या आजूबाजूला चौकशी करू, म्हणजे तो कुठे राहतो हे आपल्याला कळेल. तुम्ही चौकशी करता का? मी डॉक्टरांशी बोलतो आणि ते काय बोलतात हे तुम्हाला कळवतो. ठीक आहे, चालेल. मी सरंजामे निवासच्या इथे चौकशी करते, तू डॉक्टरांशी बोलून घे. हां. हा म्हणाली, मॅडम अभिमानला शोधायला गेलेत. मी त्यांना सरंजामे निवासच्या आजूबाजूला चौकशी करायला सांगितले. अभिमान नक्की तुझ्याच बरोबर आहे ना? मी मॅडम ज्या दिशेने गेल्या त्या दिशेने अभिमानला पाठवलं आणि सांगितलं मॅडम त्याला शोधतात.
म्हणा का लई दिवसांनी डोका चालवलाय तुम्ही. बंडोजीची ऍक्टिंग बंद करा. काय घोळ घालून ठेवलाय कुणास ठाऊक. ए काय कसला घोळ? मी काहीही घोळ घातलेला नाहीये. मी मॅडमना काय सांगितलं, मी डॉक्टरांना भेटतो, ते जे काय सांगतात ते येऊन तुम्हाला सांगतो, सांगितलं ना. मग आणि अगे विचार कर तू, मॅडमना आणि अभिमानला एकत्र आणण्याची जबाबदारी आहे आपल्यावर. कसलं एक्साइटिंग आणि चॅलेंजिंग काम आहे माहितीये का? यात एक्साइटिंग काय? माझा चेहरा दिसतोय तुला? बरी दिसतेस आज. मला भीती वाटतेय. भीती? कसली भीती? काय प्रॉब्लेम काय आहे? तुला कळतंय का आपण मॅडमना फसवतोय ते? म्हणजे अभिमानला काही झालेलं नाहीये, त्याला सगळं आठवतंय आणि ते आपल्या दोघांना माहितीये आणि आपण मॅडमना सांगत नाहीये. मला खूप गिल्टी वाटतंय. का? अगं पण तू का गिल्ट फील करून घेतेस? हे बघ, आपण जे काही करतोय ते चांगलं काम करतोय की नाही? हा हा, मग हे आपल्याला कोणी करायला सांगितलंय? आजी. आजीनी करायला सांगितलंय. मग त्या आहेत ना आपल्या पाठीशी. प्रॉब्लेम काय आहे? बरं, तू मॅडमना काय सांगणार आहेस? म्हणजे तुला डॉक्टरांनी काय सांगितलंय? कारण डॉक्टरांना काहीच माहित नाहीये. मी कुठे मॅडमना काही सांगणार आहे? हा म्हणजे आजीच आपल्यासाठी डॉक्टर आहेत ना. मग सो टेन्शन नाही लेने का. चल अरे चल ग, बघू काय होतंय. डॉक्टर, काय झालंय मला? सगळं ठीक आहे ना? तसं तुम्हाला काही झालेलं नाहीये. एक छोटंसं ऑपरेशन केलं ना की एकदम ठणठणीत व्हाल. आणि साधारण किती खर्च येईल त्याला? काही काळजी करू नका, मी आहे ना. मी सांगतो तशी औषधं घ्या. सर एक काम करा, मी सांगितलेली सगळी इंजेक्शन त्यांना द्या आणि पेशंटच्या माणसांकडे लक्ष ठेवा. ठीक आहे? काय झालंय? कसला विचार करता इतका? डॉक्टर खर्चाचं काहीच बोलले नाहीत. हे बघ शैलू, मला कर्ज बिर्ज काढून ऑपरेशन करायचं नाहीये ना. माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहिलेलं असेल ना तेवढं मी जगीन. बाबा अहो, काही काय बोलताय तुम्ही? आणि खर्चाची काळजी मुळात तुम्ही का करताय? डॉक्टर म्हणाले आहेत ना, मायनर ऑपरेशन आहे, काहीही काळजी करायची गरज नाही, कर्ज काढावं लागणार नाही आपल्याला. तरी एक अंदाज कळला असताना काही नको. आणि तुम्ही आता जरा बाहेर थांबा, पेशंटला आराम करू द्या. काका तुम्ही आराम करा. आराम करा. वहिनी, छोटं ऑपरेशन आहे हे खरं तर डॉक्टर गिरीशच्या समाधानासाठी बोलले, पण त्याच्या हार्टचं मेजर ऑपरेशन करावं लागणार आहे. माहितीये मला, माझं आधीच बोलणं झालं होतं डॉक्टरांशी आणि मीच त्यांना सांगितलं की गिरीशला या बाबतीत काही कळू देऊ नका, त्यांना धक्का बसला असता. पण ते काही असो, कितीही खर्च झाला ना तरी गिरीशचं ऑपरेशन करायचंच या विचारावर मी खूप ठाम आहे. आणि मला खात्री आहे की त्यांचं ऑपरेशन झालं ना की ते पूर्ण बरे होणार आहेत. आई, योग्य तेच करतेस तू. बाबांची मनाची अवस्था खूपच कमकुवत झाली आहे का? आणि
बाबांचं ऑपरेशन होईपर्यंत ते कुठलाच मानसिक धक्का सहन करू शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. काय होणार आहे मला काहीच कळत नाही. आई खूप टेन्शन आलंय ग मला. अगं वेडाबाई, तू का टेन्शन घेतेस? आणि सावनी, माझी मुलगी आहेस तू, हे असं टेन्शन घेणं शोभत नाही तुला. वहिनी ती तरी काय करणार, आणि ती फक्त तुमचीच मुलगी नाही तर टेन्शन घेणाऱ्या गिरीशची सुद्धा मुलगी आहे ती, अगदी एकुलती एक. टेन्शन येणार ना ग आई. तुलाही माहिती आहे बाबांच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी किती खर्च सांगितलंय ते. माहितीये बाळा. माहित असून सुद्धा तू आई इतकी रिलॅक्स आहेस. अगं मग काय करायचंय? म्हणजे टेन्शन घेऊन आपला खर्च कमी होणार आहे की पैसे वाढणार आहेत? असं काही होणार नाहीये ना. मग काळजी करायची नाही. सगळं व्यवस्थित झालंय असं समज. टेन्शन घेऊ नकोस बाळा. अगं तुला क्लासला जायचंय ना, तू निघ ना आता. आई आज राहू दे ना please. नाही, तू जायचंयस क्लासला. मी आहे ना बाबांपाशी, जातो. ठीक आहे. नीट जा. हो हो. वहिनी, म्हणजे कुठून आणणार आहात तुम्ही एवढे पैसे? मी माझ्या परीने थोडी मदत करेन हो, पण तेवढी ऐपत नाहीये माझी. भाऊजी तुम्ही नका काळजी करू. तो भार नाही टाकणार आहे तुमच्यावर मी. माझा निर्णय झालाय. आमचं राहतं घर गहाण ठेवून कर्ज घेणार आहे मी. नाही म्हणजे तुमची मदत लागेलच मला. गिरीशच्या ऑपरेशन नंतर काही दिवस आम्ही तुमच्याकडे येऊ राहायला. एकदा का स्वप्नील आला परदेशातून आणि सावनीचं त्याच्याशी लग्न झालं की आम्ही मोकळे. मग ते घर विकू आणि ते कर्ज फेडून एक साधी छोटीशी भाड्याची खोली घेऊ. पण तोपर्यंत आम्ही तुमच्या घरी येऊन राहिलो तर चालेल ना? अहो काय बोलता तुम्ही वहिनी? अहो कधी या, अगदी हक्काने या. माझी जर का ऐपत असती ना तर तुमच्यावरती मी ही वेळच येऊन दिली नसती. भाऊजी तुम्ही एवढं बोललात हेच खूप झालंय अहो. पण एक विनंती आहे, गिरीश जोवर पूर्ण बरे होत नाहीये तोवर त्यांना यातलं काहीही कळू देऊ नका. वहिनी, अहो नाही बोलणार मी. तुम्ही काळजी करू नका. अहो काळजी करू नका काय? काळजी करायला किती कारणं आहेत. यांच्या तब्येतीची, सावनीच्या लग्नाची. पण नुसतं काळजी करून काय होणार आहे? म्हणून सांगते तुम्हीही काळजी करू नका. सकाळपासून बसलाय तुम्ही. तुम्ही जा, चहा घ्या, रिलॅक्स व्हा. मी आहे गिरीशपाशी. चला. अभि, 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 तू आजच डिस्चार्ज मिळाला तुला आणि असं पायी कुठे चाललंयस? आणि मी हॉस्पिटलमध्ये गेले होते तुला भेटायला. तिथे कळलं तुला डिस्चार्ज मिळालाय आणि तू एकटाच. आजी आजी बरी आहे. एक मिनिट. पण तुम्ही मला डिरेक्टली अभि काय म्हणताय? मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही. तुम्ही का माझ्या मागे लागला? हा, आणि आजीची चौकशी का करताय तुम्ही? एक मिनिट. हा, एक मिनिट. हा बोल सर. हा मॅडम, मी बोललो डॉक्टरांशी. आजीनी सांगितलं तसंच आहे. त्याची मेमरी लॉस झाली आहे. हा म्हणजे जीवनातल्या एखाद्या विशिष्ट पिरियड पासून ते प्रेझेंट पर्यंतचा काळ. हा, त्याला कॉलेज पर्यंतच्याच गोष्टी आठवतात, पुढे काहीच आठवत नाहीये. मी तुला नंतर फोन करते. अभि, अभिमान, अभिमान तू. अरे प्लीज मला माझं काम करू द्या. तुम्ही काम. तू कुठे चाललायस?
मला जिथे जायचं मी जाईन. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला काहीच आठवत नाही. का मला प्रेशराईज करताय तुम्ही? तू ओळखत नाही, तुला काहीच आठवत नाहीये? मला काहीच आठवत नाही, प्लीज. अरे असं कसं? अभि, आपण एकाच कॉलेजमध्ये होतो. काय? आपण एकाच कॉलेजमध्ये होतो? हो. तू MBAच्या फायनल इयरला होतास, मी लॉच्या फर्स्ट इयरला होते. आठवतंय तुला? आपला अण्णा कॅन्टीनवाला, आपण कॉफी प्यायचो होतो त्याच्याकडे. तुम्ही डिबेट मध्ये पार्टिसिपेट करत होता? हो हो, करेक्ट. हा करेक्ट. तुम्ही डिबेट मध्ये खूप बोलायचे तुम्ही. आय रिमेंबर. तुमचं नाव वर्धा. स्वर्धा. नर्मदा. करेक्ट. काय? आय एम सॉरी, मला तुमचं नाव नाही आठवत आहे. माझं नाव अभिमान सरंजामे. अस्मिता राईट. येस, अस्मिता अग्निहोत्री. येस, अस्मिता अग्निहोत्री. ओके. ओ सॉरी. हाय. एक सांगू तुम्हाला? हसताना डोळ्यात पाणी आणि रडताना चेहऱ्यावर हसू असणं ही खऱ्या मैत्रीची निशाणी असते. आपली मैत्री जुळेल, नक्की जुळेल. लेट्स सेलिब्रेट आपली मैत्री. एक कप कॉफी. कोणत्या काळातल्या कुठल्या रूपात ओळखेल ते माहित नाही, पण तो ज्या अस्मिताला ओळखेल तीच अस्मिता बनून त्याच्याशी वाग. कॉलेजमध्ये असताना तर आमची खूप भांडणं व्हायची. मग आताही मी तसंच वागायला हवं का? हिला फिल्टर कॉफी आवडते. याला कोल्ड कॉफी आवडते. कोल्ड कॉफी. ही मुद्दाम कोल्ड कॉफी घेऊया बोलते, पण मी हिला हिची आवडती फिल्टर कॉफीच घ्यायला लावणार. अभिला तर कोल्ड कॉफी आवडते, मग तरी तो फिल्टर कॉफी का म्हणाल? कोल्ड कॉफी कशाला, फिल्टर कॉफी पिऊया. नाही, फिल्टर कॉफी कशाला, आपण मस्त कोल्ड कॉफी पिऊ ना. नाही, माझं असं म्हणणं आहे, खूप ऊन आहे, एनर्जी हवी ना, सो फिल्टर कॉफी. तेच तर, खूप ऊन आहे, मस्त थंडगार कोल्ड कॉफी पिऊया छान कॉफी शॉप मध्ये बसून. कॉफी शॉप मध्ये बसून? अगं, टपरीवर चहा कॉफी पिण्याची मजा आहे ती कॉफी शॉप मध्ये नाही. सो फिल्टर कॉफी. कशाला टपरीवर उभं राहायचं, मस्त बसून छान. 2 मिनिटं उभं राहणार आपण, काय फरक पडणार. सो आपण फिल्टर कॉफी पिऊया प्लीज. नाही, एक मिनिट.
मी तुझं ऐकणार नाहीये. हे बघ, आपण कोल्ड कॉफीच पिऊया. एक मिनिट, आपण फिल्टर कॉफी पिणार आहे, फायनल झालंय. सो नो फायनल कधी डिस्कशन प्लीज. नो. झालंय अभि? फायनल कधी झालंय? अरे या दोघांची मैत्री व्हावी म्हणून आपण प्रयत्न करतोय, आजींना साथ देतोय. पण हे दोघे लहान मुलांसारखे भांडण काय करतायत? भांडणाचं तू बोलतीये? अगं हे मैत्री आणि प्रेमाचं भांडण आहे. बघ बघ. प्रेमाचं भांडण? भांडणात कसलं आलंय प्रेम? तुला नाही कळणार म्हणाली. जेव्हा कोणाच्या प्रेमात पडशील ना तेव्हा कळेल तुला. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय, आता हेच बघ ना, मॅडमना फिल्टर कॉफी आवडते, हो, पण अभिमानला कोल्ड कॉफी आवडते. अगं म्हणून त्या कोल्ड कॉफीसाठी हट्ट करतायत. कळते का? म्हणजे अभिमानला कोल्ड कॉफी आवडते. करेक्ट. पण मॅडमना फिल्टर कॉफी आवडते म्हणून अभिमान फिल्टर कॉफीसाठी हट्ट करतोय. करेक्ट. यस, आता आलं लक्षात माझ्या. काही बऱ्याच गोष्टी लेट कळतात तुला. काय बोलला? पुढे काही नाही ते बघ. बर, पण आता हे नक्की काय पिणार आहेत? हॉट आणि कोल्ड कॉफी एकत्र करून पितो. अगं तुला माहिती आहे, गाडीवर टपरीवर चहा कॉफी प्यायची मजाच वेगळी आहे. मी नेहमी असं करायचो. हा द्या कॉफी द्या. झाला का? अभिने शेवटी स्वतःच खरं केलं. पण हा कोल्ड कॉफीला नाही कसं म्हणाला? याचा अर्थ मला फिल्टर कॉफी आवडते हे याला आठवतंय. अस्मिता, कॉफी चौकाश गरम आहे. चस. मस्त आहे ना? आवडली? हे बघ, तुझं आयुष्य कसं जगायचंय, कोणाबरोबर जगायचंय हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. लग्न तुला करायचंय, नवऱ्याबरोबर आयुष्य तुला काढायचंय. मग न आवडणाऱ्या मुलासोबत का लग्न करतेस तू? अगं मग काय करू? आई बाबा ऐकतच नाहीयेत. आणि ऐकलं नाही तर बाबा घरातून बाहेर काढतील ग. असं कसं घरातून बाहेर काढतील ते? आणि काढलं तर काढू दे, तू माझ्या घरी ये. माझी आई सगळं काही हँडल करेल. पण दडपणाखाली कोणताही निर्णय नको घेऊस तू. थोडी हिम्मत ठेव. कसली डॅशिंग होती यार ती मुलगी. डॅशिंग नव्हती, भांडखोर होती. तिच्या मैत्रिणीलाही प्रोवोक करत होती भांडण्यासाठी. एक्सक्यूज मी, ती भांडखोर नव्हती. ती तिच्या मैत्रिणीला योग्य तेच सांगत होती, कळलं? ओके. सॉरी, मी उगाच ओव्हर रिॲक्ट केलं. मी पैसे देते. ना 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 ना, पैसे मी देणार. प्लीज एक मिनिट. अरे तुझ्या म्हणण्यानुसार आपण फिल्टर कॉफी प्यायलो ना, पैसे मी देणार. एक मिनिट, याला काय अर्थ आहे? सॉरी, पैसे मी देणार प्लीज. एक मिनिट अभि, हे बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी नाही होणार. मी पैसे देणार आहे. तू पण त्या मुलीसारखी भांडखोरच आहेस. दे पैसे. झालं, दिले. तुला नाही आवडत भांडखोर मुली? यु नो व्हॉट, मला माझ्या आजी सारख्या मुली आवडतात. आजी गोड आहे, प्रेमळ आहे, शांत आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस आणि उगाच तू वेगळ्या ह्याच्यामुळे डिसिजन नको घेऊस. काही प्लीज. टेन्शन येतंय ग थोडंसं, पण काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे, जा, काळजी घे. बाय.
सावनीच्या बाबांचं ऑपरेशन कधी आहे हे विचारायचंच राहिलं. सावनी, अचानक कुठे गेली? आणि घर जवळ असताना रिक्षाने? तुला आठवतं कॉलेजमधली आपली पहिली भेट अशीच भांडणांनी झाली होती आणि आज पण या 2 भेटींच्या मधल्या भेटींचं काय अभि? त्या सगळ्या विसरलास तू. ते तू विसरलायस याचं वाईट वाटतंय, पण तू विसरलायस म्हणूनच आपण आता इथे एकत्र बसलो, एवढ्या मोकळेपणाने बोलू शकतो. फोन फोन वाजतोय तुझा. एक मिनिट. हाँ बोला मिस्टर खैसास. ओके, मी कोणाला तरी पाठवते तिथे कर्जतला. ओके. हा मॅडम. अरे तुम्हालाच फोन करत होते. आम्ही तुम्हालाच शोधत होतो. मला घैसास साहेबांचा मेसेज आलाय. हां. हे कोण? नाही म्हणजे कॉलेजमध्ये कधी यांना बघितलं नाही. विच इयर? नाही नाही नाही. आम्ही यांचे सहकारी आहोत. हां. या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हां. ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? हो. नाही इट्स ओके. ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नाही म्हणजे सॉरी टू से, पण प्रायव्हेट डिटेक्टिव्हला तर हॅट, सूट, काळा चष्मा असं काहीतरी असतं ना. ते सगळं सिरियल, नाटक, सिनेमा तिकडे चालतं असं. आमच्या मॅडम खरंच प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत आणि खूप सक्सेसफुल आहेत त्या. चला आपण कर्जतला जाऊया ना. कैसास साहेबांना भेटायचंय आपल्याला. निघूया. काय झालं? त्यांनी पाय दुखतो. हा मॅडम मी सांगू का? म्हणजे तुम्ही तिकडे यायची काहीच गरज नाहीये. बंडू ऑलरेडी तिकडे आहे आणि आता आम्ही 2 जण जातो ना तिकडे. ओके ठीक आहे, जा तुम्ही, पण मला फोन करून इन्फॉर्म करा सगळं. हां कळलं. नक्की. खूप दुखतंय का? नाही काही नाही, थोडं जस्ट एक. बट आय एम हॅपी फॉर यू. छुपी रुस्तम निघालेस तू. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. गुड, ग्रेट. पण काय ग, कॉलेज नंतर कुठे गेली होतीस तू? लग्न बिग्न केलंस की नाही? नाही. एकतर तू भांडखोर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, कोण लग्न करणार हिच्याशी? अभिमान. तू ऐकलंस? बापरे. आता सॉरी म्हणशील आणि मग म्हणशील असाच आहे मी. असंच आहे मी. असं का म्हणेन? असंच आहे मी का म्हणेन? म्हणजे अगं म्हणजे मला कळलं नाही. असंच आहे मी का म्हणेन? ते काय नाही, मी असाच आहे. मी असं काहीतरी बोलायचो का आधी?
प्लीज मला सांग जे काही असेल ते. हे बघ, एवढा विचार करू नकोस, माझ्याकडे अशी बघू नकोस, सगळ्या जगाला माहिती असाच आहे मी. सावनी अजून आलेली नाही. शकू काकू, सावनी घरी परत येऊन कुठे बाहेर गेलीये का ग? नाही म्हणजे माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का तिने? नाही, ती नव्हती आली घरी. घरी आली असती तर मला कळलं असतं ना. तुमची दुसरी चावी माझ्याकडेच आहे. हो का? पण एवढा उशीर खरं तर होत नाही का तिला कधी? नाही, आणि उशीर झाला ना की फोन किंवा मेसेज करून कळवते मला. काकू, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल, नीताकडे. तुम्ही तिला फोन करून बघा ना. अगं हो, विसरलेच मी. मी नीताला फोन लावते. हा चल. कुठे गेली पोरगी काय माहित. हॅलो. हां हॅलो नीता. अगं शैलजा काकू बोलतीये. हां बोला काकू. सावनी आली आहे का ग तुझ्याकडे? नाही, माझ्या घरापर्यंत आम्ही दोघे एकत्रच होतो. मग ती रिक्षात बसून कुठेतरी गेली. मला वाटलं हॉस्पिटलमध्येच गेली असेल, पण मग रिक्षा दुसऱ्या दिशेने गेली. मी तुम्हाला फोन करणारच होते. नाही बरं बरं ठीक आहे, मी लावते तिला फोन आणि तिच्याशी काही बोलणं झालं की तुलाही कळवते. ठेवते. एक फोन करायला काय होतं ना आपल्या आईला. अगं उचल. नेहमी सारखा सायलेंटवर फोन. आई फोन करत असेल याचं काही पडलेलंच नाहीये का? स्वप्नील आला असेल सरप्राईज विजिट द्यायला. हल्ली काय माहित नाही बाई, काही प्लॅन ठरतात यांचे. आईला काय फोन करून कळवायचं पद्धतच नाहीये. मेसेज तरी करते एखादा तिला. कुठे आहेस? काही प्रॉब्लेम नाहीये ना बाळा? रिप्लाय. वा, मॅडमनी रिप्लाय पाठवलाय. मी मजेत आहे, वाट बघू नकोस. छान. मला वाटलंच होतं स्वप्नील आला असेल आणि मॅडम विसरल्या मला. आली वाटतं. अगं तू आहेस होय? मला वाटलं सावनी आली की काय. काकू, हे तुमचं दुपारीच आलं होतं, द्यायचंच राहून गेलं. हो का? अगं तू बाहेर काय, ये ना आतमध्ये बस. बस. मग तू चहा घेणार का थोडासा? काकू नको ना. अगं घे ना थोडा. काकू मगाशी विचारायचं राहून गेलं. काय ग? काका कसे आहेत? बरे आहेत आता. येत्या 2 दिवसात एक ऑपरेशन आहे, ते झालं की ठणठणीत बरे होतील. काकू तुम्ही फार धीराचे आहात. आमच्या यांना ताप आला तरी मला खूप घाबरायला होतं हो. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये असूनही खंबीर आहात. हार्टचं काकांचं एवढं मोठं ऑपरेशन आहे तरी सुद्धा त्यांना तुम्ही कळू दिलं नाहीत. खरंच काकू तुम्हाला मानलं पाहिजे. कमाल आहे हा तुमची. अगं टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? मी ना प्रॉब्लेमचा विचार करण्यापेक्षा ना त्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल ना याचा विचार करत. आणि जर टेन्शन घेऊन मीच हातपाय गाळून बसले तर हे एवढं सगळं सांभाळणार कोण? बरोबर आहे तुमचं काकू. बरं, सावनीचा फोन लागला होता का? फोन लागला होता पण घेतला नाही मॅडमनी. आणि मी मेसेज केला त्याच्यावर रिप्लाय पाठवलाय. मी मजेत आहे, वाट बघू नकोस.
बरं झालं, काळजी मिटली. हो ना. काकू चला मी येते. हा बरोबर. हा आमच्या येथे श्री कृपे करून राजमान्य राजश्री य व ची संका क्ष यांचा शुभ विवाह संपन्न होणार आहे. आपण आला नाहीत तर हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल. तरी कृपया या लग्नाला न येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. लग्न मुहूर्त लवकरात लवकरचा. स्थळ तुम्ही यायचंच नाहीये, तुम्हाला का सांगू. हा काय अचरटपणा आहे. कोणी मस्करी केली असेल नक्कीच. आणि पत्ताही दिला नाहीये. कोणी पाठवलंय हे. काय मूर्खपणा आहे हा. आणि ही मुलगी फोन उचलत नाही. फोन बंद. सावनीचा फोन बंद असण्याचा आणि या पत्रिकेचा काही संबंध असेल का. मॅडम कशा आहात. मी छान आहे. काम झालं. हो, घैसास साहेबांना भेटलो आम्ही. त्यांना हवे होते ते सगळे रिपोर्ट्स दिले आणि बंडोजी त्यांच्या कामासाठी खोपोलीला गेलाय. गुड. मॅडम आम्ही उद्या सकाळी निघू. सगळं ठीक आहे ना. हो ठीक आहे. अगं अभिमान बद्दल विचारतो. सगळं ठीक आहे ना का. विचार ना अभिमान. इकडे. हा मॅडम अभिमान तो पण बरा आहे. ओके येतो. 10 वर्षांपूर्वीच्या काळात येतो आणि मलाही त्याच काळात जाऊन त्याच्याशी बोलावं लागतंय. सेट मला एक कळत नाहीये. अभिला सगळं कॉलेजमधलं आठवतंय. मग त्याने मला प्रपोज केलेलं, मी त्याला नकार दिलेला, हे त्याला का नाही आठवत आहे. नाही सॉरी, म्हणजे मी डॉक्टरांचा निरोप तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. हां म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की त्याला जे काही आत्ता आठवत आहे ना ते सुद्धा सगळंच आठवेल असं नाही. म्हणजे कदाचित त्याला डिरेक्टली पुढचंही आठवू शकतं. हां पण मॅडम यू डोंट वरी. म्हणजे अभिमान होईल बरा आणि तुमच्याचमुळे होईल. हो हो. हां आणि आम्ही उद्या सकाळी येतो. बाय. कोणी पाठवली असेल ही पत्रिका. हा एखादा प्रॅक्टिकल जोक आहे की. य आणि क्ष कोण आहेत हे ओळखाल तेव्हा आम्ही हनीमूनला गेलेलो असू. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.
तुला एवढं समजावते, तुला कळत नाहीये का? हा, सावनीचं लग्न तुझ्याशी होऊ शकत नाही. आता शेवटचं सांगतेय, सावनीचा नाद सोड आणि हे यायच्या तिथून निघून जा. कळतंय? ठीक आहे, ठीक आहे, आता जातो या. पर परत येईल ना ते वरात घेऊनच. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया, ले जाएंगे दिल वाले. म्हणजे माझी सावनी त्या मदन बरोबर आहे. अरे देवा, पण सावनी मदन सोबत का गेली असेल? नाही 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 नाही, असा एकदम निष्कर्ष काढायला नकोय. काहीतरी करायला हवंय, काहीतरी करायला हवंय. पण नेमकं काय करायचं? काय करायचं? काय घडलं असेल? आणि पण पण काही जे करायचंय ना, तर खूप विचारपूर्वक करायला हवंय. गिरीशना यातलं काहीही कळता कामा नये. अरे देवा, सावनीचा मेसेज आला होता की ती मजेत आहे, वाट बघू नकोस, वाट बघू नकोस. फोन स्विच ऑफ येतोय अजून. नीताने तिला रिक्षातून जाताना पाहिलंय. म्हणजे सावनी स्वतःहून गेली आहे. पण कुठे गेली असेल आणि का? अगदी मदनाची मंजिरी दिसते हो तुझी सावनी. अरे तुम्ही कशा पायी हसताय? अरे ते गुरुजी आलेत का नाही बघा जा, नाहीतर लग्नाचा मुहूर्त टळून जाईल. विघ्न नको. आणि हे समधी काम आहेत ना, आत्या यायच्या आत झाली पाहिजेत. नाही तर तुम्हाला ठाव आहे ना आत्याचा स्वभाव कसा आहे तो. हो. थँक्यू. बोला, काय प्रॉब्लेम आहे? 1 मिनिट अस्मिता मॅडम. प्लीज मला मॅडम नका म्हणू, अस्मिताच म्हणू. बरं, ही पत्रिका वाच.